काय म्हणायचे? ऑपरेशनच करावं लागेल म्हणायचे. ऑपरेशन करा. काकू तुमचं नाव सांगा पूर्ण. कला प्रभाकर गंगाधर. बर, काय काय त्रास होता तुम्हाला? मला मुंग्या यायच्या हातापायाला, शिरा आखडायच्या. हा, असं वाटायचं काय होतं, कमरापासून लगे दोन्ही पाय गेलते नाही. दोन्ही पाय खाली गळून गेल्यासारखं लगे मुंग्याच आले की अशा आखडतच नव्हती मला. बर, तुमच्या आपण जे MRI आहे तुमच्याकडे त्याच्यामध्ये बघितलं तर कमरेमध्ये 4थ्या 5व्या मणक्यामध्ये सायटिका नावाची एक नस असते ती दबली होती. हा. बरं, तुम्हाला त्यांनी चालता वगैरे यायचं का व्यवस्थित? नसं येत ना चालता. बरं, किती वेळ चालू शकत होता तुम्ही माझ्याकडे ट्रीटमेंट घ्यायच्या अगोदर? म्हणजे मी चालतच नव्हते, बसूनच होते. बसूनच होता म्हणजे शेतात नाही, कुठं नाही, शेतात कुठंच नेलं नाही मुलांना. मला खुर्ची बसायला आणली. बर, खुर्चीवर बसायची, टेबलावर बसून स्वयंपाक करायची. मला तर लग्न नव्हतं झालं. मग आता लग्न केलं यंदा. ते काही त्यांचं म्हणणं आलं की काम नाही म्हणून फरक पडला. पण मग मी आता समजा अचानकच आले दुसऱ्या त्या बाई संग ससंग अशा अचानकच आलते. माझ्याकडे 1-2 महिन्यापूर्वी तुम्ही माझ्याकडे आलतात. तुमच्याकडे आलते मी, म्हणजे अशी बघायला म्हणून आलेच नाही मी, मग सोबत म्हणून आले. सोबत म्हणून आलतात दुसऱ्या पेशंट. आणि मग ते तुम्हाला पैसे नाही, काही नाही आणले मी संग. तेव्हा पुतण्यानेच भरले आमचे पैसे. बर, त्यांनीच ट्रीटमेंट ते म्हणले मग बघायचं तुम्हाला का होतं. म्हणलं बघ बाबा, पण आता मला नाही माहिती पैसे किती लागतात, मी नाही सांगत. ते म्हणलं तुम्हाला काय करायचं पैशाचं, मी आहे ना. बरं, 1 महिन्याभर तुम्ही आता 2 महिने झालं तुम्हाला आपण ट्रीटमेंट दिली. बरं, 2 महिन्यात तुम्हाला आता त्या पायाला जे गळून गेल्यासारखं होतं मला काहीच होत नाही लगे आता. मला फक्त आता बीपीचा समजा धाक आहे तेवढाच, मला बाकी काही धाक नाही. बीपीचा त्रास आहे तुम्हाला तेवढं? हा, ते बी आता समजा अचानकच झाला मला आता. बरं, आता तुम्हाला चालताना वगैरे काही त्रास होतो? नाही, कसलाच काही त्रास होतो? मी काम करू शकते शेतात. बरं, एक पर्सेंटेज मध्ये सांगायचं झालं तर किती टक्के फरक पडला तुम्हाला? मला 100%. 100% फरक पडला. बरं, आता जे आपली मुलाखत बघतील हे आपलं संभाषण आहे, हे लोकांना काय सांगणार तुम्ही हॉस्पिटल बद्दल किंवा ट्रीटमेंट बद्दल आपल्या? मला फरक पडला म्हणलं तिथंच. माझं ऑपरेशन ठरवतं, पण मी टाळलं 1 वर्ष पाहिजे वाट. पण आता अचानक आल्या दवाखान्यात, आता धाकच नाही मला पुढचा. बरं, तुम्हाला बाहेर दुसरीकडे दाखविल्यावर तिथे डॉक्टर काय सांगायचे? ते म्हणायचे गोळ्या खातच राहा म्हणायचे. गोळ्या खान, बाकी दुसरा अजून काय पर्याय सांगायचे? काय म्हणायचे? ऑपरेशनच करावं लागेल म्हणायचे. ऑपरेशन करावं लागेल म्हणायचे. कशाचं? कमरेच्या मणक्यामध्ये. बरं, ठीक आहे. आपल्या काय म्हणता, बोला ना. हा, मग असं आम्हाला असं वाटत ऑपरेशन टाळावं. मग आता वाटतं का आता ऑपरेशन करायची गरज आहे? बरं, ठीक आहे काकू, धन्यवाद.